नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. चारित्र्याच्या संशयातून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह सीताफळाच्या झाडाला लटकवल्याचा प्रकार उघडीस आला आहे. प्रियकरानं तरुणीची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. गंगाधर अर्जुन घरडे, वय वर्ष 48 असे अटकेतील आरोपीचं नाव आहे, तर नीतू वय वर्ष 34 असं मृत महिलेचं नाव आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. साताऱ्यात उमेदवार कोण असेल या संदर्भात 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय जाहीर केला जाईल, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मात देण्यासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. 2 एप्रिल रोजी आम्ही सर्व काही स्पष्ट करणार आहोत. भाजप विरोधी सर्व संघटनांना एकत्र करून भाजप विरोधात नवीन आघाडी तयार करण्यात येणार असल्याचं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसंच महाविकास आघाडीमध्येच शिवसेना आणि काँग्रेस यांचे सूत जमलेले नाही असंही ते म्हणाले. आज पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपली 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 7 विद्यमान खासदारांवर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या जागी पक्षानं राजू बारवे यांना संधी दिली आहे. त्यामुळे तुमाने हे शिंदे गटातील पत्ताकट झालेले पहिले विद्यमान खासदार ठरलेत. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. भाजपचे लोक पैसे घेऊन आले तर पैसे घ्या, पण मतदान काँग्रेसलाच करा, असा अजब सल्ला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तथा लातूरचे जिल्हा प्रमुख दिनकर माने यांनी मतदारांना दिला आहे. माने यांनी यावेळी धरणात पाणी कमी आहे म्हणून अजित पवारांना महायुतीत घेतलं का, असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. चंद्रपुरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतडे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तेली समाजाचे नेते प्रकाश देवतडे लवकरच भाजपात प्रवेश घेण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांनी भाजप सोबत संधान बांधून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव केला होता. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं पूर्व विदर्भातून तेली समाजाच्या एका तरी व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणीही त्यांनी रेटून धरली होती. पण हाती निराशा आल्यानं त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. विरोध केला होता आणि त्यामुळे जे आहे आदरणीय विनायक भाऊ वांगडे यांना जे आहे ती सीट देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग ती सीट काढण्यात आली. तो सुद्धा राग या तेली समाजामध्ये आहे आणि म्हणून या काँग्रेस पक्षाची सीट फायनल व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी जे आहे आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने दळस साहेबांना दिलेली आहे वर्धेमधून. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या समाजाचा विचार करावा ही आमची भावना आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे.
सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 86 05 24 50 80। लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7।